काय करूया पहिल्यांदा? आता आपण हे मॅरिनेट करून घ्यायचंय, त्यामुळे हे बाऊल लागेल ना? पण एवढी नको, आधी थोडी घेऊया. तुम्हाला जेवढी हवी तेवढी घ्या. बर, कारण नारळाचं दूध आणि मग ते खूप घट्ट होईल ना, त्यामुळे आपण खूप नको घेऊया. ठीक आहे, तुम्हाला जेवढे हवे तेवढे काप घ्या. मिरचीचा ठेचा त्याला लावून घेताय का? बर. थोडी चव यायला, कारण त्याला स्वतःची अशी काही चव नाहीये ना. बरोबर आहे. त्यामुळे कंदमुळांना, देठांना आणि ह्या अशा सगळ्या स्वरूपांना ह्याला काही चव काही नसते, काही नसते. बरोबर की नाही? थोडस बेसन लावूया याला, थोडस, म्हणजे ते थोडं काय होईल, एक मॅरिनेट होईल आणि नंतर मग खुसखुशीत होईल. हे आता छान मिक्स झालंय. हो. काय करूया मग? आता एक पॅन किंवा असं पसरट काहीतरी घेऊन त्याच्यात थोडंसं तेल घालून हे असं परतून घेऊया चांगलं. ठीक आहे, लावू का खमंग गॅस? असं. हो हो हो. बघा, बस 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 बस. अरवीचा असा काही ठराविक सीझन असतो का? नाही, अरवी मिळू शकते. कधीही मिळते? कुठल्या काही ठराविक सणावाराच्या वेळेला करतात ही रेसिपी? नाही, असं तसं काही आमच्याकडे कधीही करतात? अरवी मिळू शकते. त्याला एक प्रकारचा थोडा खमंगपणा येईल. या पदार्थाचं नाव काय? अरवीचे सांबार. सांबार आपण त्याला कुठची डाळ वापरलेली नाहीये, नारळाचं दूध वापरलंय आपण. आता एक बाउल लागेल आपल्याला. हे सगळं आपल्याला आता एक नारळाचं दूध तयार करून घ्यायचंय. एका याच्यात आपण हे नारळाचं दूध घेऊया. सगळं? हो, लागणार, सांबार आहे ना. ठीक आहे. आता नारळाच्या दुधात आपल्याला जे सांबार बनवण्यासाठी जे मेन बनवायचंय, तर आपल्याला त्याच्यातच आधी दालचिनी आणि लवंग अशी थोडी भरड कुटून घेतली आपण. छान चव येते त्याने. हो, मला दालचिनीचा फ्लेवर आवडतो. चहात पण छान लागते, मस्त लागते. लाल तिखट. हो. थोडीशी धनाजिरा पावडर, थोडी, जास्त नको. आधी जिऱ्याची घातली आणि आता धन्याची. आता आपणच खाणार आहे. उकडलेले शेंगदाणे, चणा डाळ, भिजवलेले काजू. मस्त, छान. आणि मुख्य बेसन. याला थोडंसं बेसन लावायचं आपल्याला, म्हणजे ते फाटू नये म्हणून. हो. किती लागणार आहे सांगा? 1-2 चमचे लागेल, बस. ढवळून घ्यायचं. रंग छान आलाय नारळाच्या दुधाला. हो, नारळाच्या दुधाला.